गडावर नवा बेकायदेशीर गडकरी, भटाला दिली ओसरी पण भट हातपाय पसरी। उक्तीचा प्रत्यय आणून देत तब्बल 800 फूट जागेवर अतिक्रमण। न्यायदेवतेच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर बांधली गाधारीची पट्टी। स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय प्रमुख आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आता ऐरणीवर आली आहे। दस्तूर खुद्द न्यायदेवतेने तो जैसे थे आदेशाचा गैरफायदा घेत असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे। असा दक्षिण काशी अंबाबाई गडावरचा नवा बेकायदेशीर गडकरी सध्या या परिसरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। ज्या जागेवर स्थानिक स्वराज्य संस्थेने भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळ आरक्षण टाकलंय, अशा जागेवर आता अतिक्रमण करून फणा काढून बसलेल्या या अतिक्रमणधारी गडकरी भुजंगाने थोडी थोडी करत तब्बल 800 फूट जागा आपल्या कवेत घेत तिथे चर्मपादुका विक्रीचा चक्क मॉल थाटलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरदार मनसबदारांना त्याच्याकडून आता खुर्दापोच होत असल्याने न्यायदेवतेने तत्कालीन परिस्थितीत दिलेल्या जैसे थे आदेशाचा लखोटा नाचवत त्यांनीही या प्रकरणात हात झटकत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमचा बेकायदेशीर चर्मपादुका मॉल दररोज लाखो अशर्फी संकलित करत आहे। या पोक्याच्या गळ्यात आता घंटी कोण बांधणार याची चर्चा अंबाबाई गडावर सुरू आहे। या अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमचे जनक असलेल्या गृहस्थाचा कित्येक दशकापूर्वी या परिसरातील एका सरकाराच्या जागेत रहिवास होता। संबंधित सरकार आणि या कुटुंबामध्ये कुळ कायद्याच्या मुद्द्यावर न्यायदरबारी कैफियत सुरू होती। दरम्यान ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत येत असल्यानं या संस्थेनं सदर जागेवर भाविकांच्या वाहनतळासाठी आरक्षण टाकलं। स्थानिक स्वराज्य संस्थेचे तत्कालीन सरदार आणि मनसबदार ही जागा ताब्यात घेण्यासाठी अंबाबाई गडावर यंत्रसामुग्री घेऊन दाखल झाले। दरम्यान या अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमने न्यायदेवतेच्या दारी धाव घेत जैसे थे आदेशाचा लखोटा आणून ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात यश मिळवलं। मुळात त्या आदेशात न्यायदेवतेने या प्रकरणात सदर जागेच्या मालकीचा हक्क असलेले सरकार आणि त्यांचे वारस आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच या संस्थेचे प्रशासकीय प्रमुख हजर होऊन या प्रकरणाचा फैसला गुणदोषावर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती। पण अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमने या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत न्यायदेवतेने जैसे थे आदेश दिल्याचे चित्र निर्माण करत स्थानिक स्वराज्य संस्थेचा फौजफाटा माघारी पाठवला। अर्थात यासाठी गांधी छाप चलन मुद्रा पद्धतशीरपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही झारीतील शुक्राचार्य आणि त्यांच्या कंपोला पोहोच झाल्याने ही कारवाई तिथेच स्थगित झाली। वास्तविक लाखो गांधी छाप मुद्रांचे शुल्क घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेला विधी सेवा देणाऱ्या विधिज्ञांना याबाबत अवगत करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, भारतीय प्रशासन सेवेची उच्च परीक्षा देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासन प्रमुख बनलेल्या प्रमुख सरदारांशी सल्लामसलत करून याबाबत निर्णय घेणं अपेक्षित होतं। पण चर्मपादुका मॉल मधून हात चांगलेच ओले झाल्याने ही मोहीम जी थांबली ती सुरू झालेलीच नाही। त्यानंतर मात्र अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमने हळूहळू करत येथील तब्बल 800 फूट जागेवर आपला कब्जा करत तिथं आपलं साम्राज्य उभं केलंय। प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत माहिती घ्यायचा प्रयत्न केल्यावर जैसे थे आदेशाचे तुणतुणे वाजवून त्यांना कडेला करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थेचे अतिक्रमण निर्मूलन प्रमुख सरदार करत असल्याचं कटू वास्तव आता पुढे आलंय। पण तारा न्यूजने हे शिवधनुष्य पेलण्याचा करारी आणि धाडसी निर्णय घेतलाय। काहीही झालं तरी लेखणीचा कणा आणि ताठ बाणा दाखवत अतिक्रमणधारी गडकरी आणि टीमला न्यायदेवतेच्या दरबारात मुसक्या बांधून पेश करत या जागेतून निरोपाचा नारळ देण्यासाठी लढण्याचा प्रण केला आहे। त्यासाठी तारा न्यूजची टीम धारदार लेखणीतून या प्रश्नाला वाचा फोडणार आहे। तारा न्यूजसाठी मुख्य संपादिका कल्पिता कुंभार, कोल्हापूर।